करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. प्रत्यक्षपणे आपण एखादी संपूर्ण गोष्ट ऐकतो, एखादी संपूर्ण कोणीतरी आपल्याला सांगतं, परंतु त्या गोष्टीचा आपण अर्थसुद्धा जाणून घ्यायला हवा. म्हणजे प्रत्यक्षपणे आपण कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. जर प्रत्यक्षपणे जर ऐकलं तर नक्कीच त्यामध्ये सामर्थ्य आहेच. अंतिम संस्कारानंतर भगवान श्रीकृष्णांचं कोणते अंग जळाले नव्हते. बघा, प्रत्यक्षपणे भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक अवतार होता भगवान श्रीकृष्णांचा. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रकट झाले होते. भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला होता? कोणी भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार केला होता? आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं कोणतं अंग असं जळालं नव्हतं? आणि ते आज सुद्धा पृथ्वीवर आहे. बघा, प्रत्यक्षपणे आपण ऐकतो, परंतु आपण ती गोष्ट करूनच घेत नाही. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी हत्यार न उचलता महाभारताच्या परिणामांना पांडवाच्या बाजूने केले होते की नाही, ज्यांनी कुरुक्षेत्र भूमी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला होता. समर्थ म्हणाले, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत, सर्व ग्रंथांचं सार म्हणजे दासबोध. कलियुगामध्ये त्याला वाचल्यानंतरच माणसाचा उद्धार शक्यच आहे. महाभारत युद्ध आणि त्या युद्धामध्ये राजा धृतराष्ट्र आणि गांधारीचे दुर्योधनासहित 100 मुलं लढता लढता मृत्यू पावलं आणि कौरव वंशाचा नाश झाला होता. युद्ध संपल्यानंतर गांधारी त्यांच्या 100 मृत्यू पावलेल्या मुलांना पाहून विलाप करत होती. भगवान श्रीकृष्ण त्या दुःखाच्या वेळी गांधारीच्या समोर आले. गांधारी श्रीकृष्णांना पाहून खूप क्रोधित झाली आणि म्हणाली की माझ्या मुलांच्या मृत्यूचं कारण तुम्हीच आहात. जर तुमची इच्छा असती तर हे युद्ध टळले असते, पण तुम्ही असे केले नाही. तुमच्या या कामाला मी कधीही माफ करणार नाही. आणि गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की जर मी मनापासून भगवान विष्णूंची आराधना केली तर माझा पतिधर्म पूर्ण रूपाने निभावला असेल, तर जसा माझा वंशाचा एकमेकांमध्ये लढून नाश झाला तसाच तुमच्या वंशाचा नाश एकमेकांबरोबर लढत होईल आणि द्वारका नगरी तुमच्यासमोर समुद्रामध्ये बुडून नष्ट होईल. भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होतं की त्यांची जाण्याची वेळ आली आहे, पण त्यांनी गांधारीला नमस्कार करून ते द्वारकेला आले. गांधारी भगवान नारायणाची भक्त होती, तर आपल्या भक्तांच्या तोंडातून निघालेल्या शापाला पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी यदुवंशीयांच्या बुद्धिभ्रष्ट केली. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर विश्वामित्र, असित, दुर्वासा, नारद इतके मोठे मोठे ऋषी द्वारकेजवळ पिंडा क्षेत्रामध्ये निवास करण्यासाठी आले. एक दिवस काही आघाव यदुवंशी कुमार त्यांच्याजवळ खेळता खेळता गेले.
आणि सापाला गर्भवती स्त्रीच्या रूपात समजून घेऊन गेले आणि म्हणू लागले की हे ऋषीगण, तुमच्या सगळ्यांचं ज्ञान अमोघ आणि अगाध आहे. हिला पुत्रप्राप्तीची खूप लालसा आहे. तेव्हा कृपया तुम्ही हे सांगण्याचं कष्ट करा की हिच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. ऋषीगण महाज्ञानी होते आणि त्या मुलांच्या मनातील इच्छा जाणून क्रोधित होऊन नक्कीच म्हणाले ना, हे मूर्ख मुलांनो, तुम्ही केलेले हे कर्म माफ करण्यासारखे नाही. सापाला जे तुम्ही बनावटी गर्भवती स्त्री बनवून आणले आहे, आता हिच्या गर्भातून एक असे मुसळ जन्म घेईल जे तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल. ऋषीमुनींचा शाप ऐकून यदुवंशी कुमार घाबरले आणि जसे त्यांनी सापाचे पोट उघडून पाहिले, त्यामध्ये खरोखरच लोखंडाची मुसळ होती. हे पाहून सगळे कुमार पस्तावले आणि मुसळ घेऊन राजा उग्रसेन समोर आणि घडलेली सगळी हकीकत नक्कीच सांगितली. त्यांचे चेहरे फिके पडले होते आणि सभेमध्ये बसलेले सगळे लोक हे ऐकून घाबरले होते, कारण त्यांना माहीत होतं की ब्राह्मणांनी दिलेला शाप कधीही खाली जात नाही. राजा उग्रसेनने त्या मुसळचा चुराचुरा केला आणि तो चुरा आणि उरलेल्या तुकड्यांना समुद्रामध्ये फेकून दिले. लोखंडाच्या तुकड्यांना एका माशानं खाल्लं आणि चुरा लाटांबरोबर वाहत येऊन समुद्रकिनारी आला आणि त्यापासून गवत उगवलं. एका मासे पकडणाऱ्याने त्या माशाला पकडले. तिच्या पोटामध्ये लोखंडाचा तुकडा होता. जेव्हा त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला, त्याने त्याला आपल्या बाणाच्या समोर लावले. तिकडे भगवान श्रीकृष्णाने यदुवंशीचा नाश करण्याच्या हेतूने त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि त्यांनी मॅरुक नावाच्या मदिरेचं सेवन केलं. त्यामुळे यदुवंशीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते एकमेकांबरोबर लढू लागले. लढाईने केव्हा युद्धाचं रूप घेतले कोणाला कळलंच नाही. यदुवंशी एकमेकांना मारू लागले आणि जेव्हा बाण संपले, धनुष्य आणि सगळे अस्त्रशस्त्र तुटले, त्यांनी तेथील गवत उपटायला सुरुवात केली. हे गवत जे होतं ते ऋषीमुनींनी दिलेल्या शापामुळेच उत्पन्न झालेल्या मुसळच्या चूर्णाचे होते. गवत यदुवंशीच्या हातामध्ये आल्यामुळेच ते वज्रासमान कठोर हत्यार बनले. यदुवंशीने त्याच गवताने एकमेकांचा नाश केला. हे पाहून बलरामने समुद्र तटावरच ध्यान लावले आणि त्यांच्या मनुष्य शरीराचा त्याग केला. यदुवंशीचा विनाश आणि बलरामाच्या शरीर त्याग केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उजव्या पायावर डावा पाय ठेवून बसले होते. श्रीकृष्णांचा तळवा कमलाच्या फुलाप्रमाणे चमकत होता. एका शिकाऱ्याने त्या चमकणाऱ्या पायाकडे पाहिलं. त्याला नक्कीच हरणाचा डोळा समजून आपला बाण बाहेर काढला. तोच बाण होता ज्याच्या समोर मुसळचा शिल्लक राहिलेला लोखंडाचा तुकडा लावला होता. शिकाऱ्याने बाण चालवला आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जाऊन लागला. जेव्हा त्याने पाहिलं की त्यांचा बाण चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या पायाला लागला, तेव्हा तो विलाप करू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे प्रभू, मी खूप मोठा पापी आहे. मी निर्दोष हरिणांना मारणारा दुष्ट आहे.
कृपया तुम्हीच आता मला तुमच्याच हाताने मारून टाका, म्हणजे मी कधीही कोणाचा जीव घेणार नाही. असे बोलून तो खूप रडू लागला. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू थोडेसुद्धा दुःख करू नकोस. यामध्ये तुझा काहीही दोष नाही. ही तर नियती आहे. त्रेतायुगामध्ये तू बाली होता आणि मी राम अवतार घेतला होता. मी तुला धोक्याने बाण मारला होता. त्यामुळे या जन्मामध्ये तुझा बाण मला धोक्यामुळे लागला. भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून त्यांच्या लोकांत त्यांनी प्रस्थान केले. भगवान श्रीकृष्णांनी प्रस्थान केल्याबरोबरच समुद्रामध्ये द्वारकानगरी पूर्णपणे बुडाली. ज्यांच्यानुसार भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार पांडवांनी केला होता. पण भागवत महापुराणानुसार प्रत्यक्ष जर पाहिलं की पांडवाद्वारे भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार झाला होता, तेव्हा त्यांचे सगळे शरीर जळाले होते, पण त्यांचे हृदय जळाले नव्हते. तेव्हा पांडवांनी त्यांच्या हृदयाला पाण्यामध्ये प्रवाहित केले होते. नंतर श्रीकृष्णाचे हृदय राजा इंद्रियमला मिळाले होते. राजा भगवान जगन्नाथाचे परमभक्त होते. त्यामुळे त्यांनी ते हृदय भगवान जगन्नाथ त्यांच्या मूर्तीमध्ये स्थापित केले. आणि असे मानले जाते की आजही भगवान जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये ते हृदय स्थापित आहे. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले ना, ज्याप्रमाणे मृत्यू आहे, परंतु काय घेऊन जाणे? देह तर नाशिवंत आहे, परंतु शाश्वती येते ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. या त्रिवेणी संगमावर जर आपण उभं राहिलो तर नक्कीच आपण तेवढंच सामर्थ्य आपण घेऊन जाणार आहोत. बाकी काहीच घेऊन जाणार नाहीये. ज्याप्रमाणे रिकाम्या हाताने आलो त्याचबरोबर रिकाम्या हाताने जाणार आहोत. म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. म्हणून कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष कलियुगामध्ये आपल्यासाठी शिकवण आहे. आणि आपला जन्म या कलियुगामध्ये झालेला आहे. या शिकवणीमध्ये जर आपण उभं राहिलो, मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धुनी. जय जय रघुवीर समर्थ.